विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव या चर्चासत्रामध्ये मी शुभदा निगुळकर आपलं सर्वांचं स्वागत करते। मागील चर्चेमध्ये आपण गद्य पाठांवर चर्चा केली होती। या चर्चासत्रामध्ये आपण पद्यपाठ, स्थूलवाचन आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहणार आहोत। पद्यपाठाचा विचार करताना आपल्याला ज्याने आपल्या मराठी साहित्याची किंवा पद्यभागाची पायाभरणी झालेली आहे त्या संत साहित्याने करणं अत्यंत आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, संत साहित्य म्हटलं की काही विद्यार्थ्यांच्या कपाळाला आठ्या येतात। हे 13व्या शतकातलं तत्वज्ञान आम्हाला आता 21व्या शतकामध्ये काय कामाचं आहे असं तुम्ही म्हणता आणि तिकडे दुर्लक्ष करता। हे आमच्या आजी आजोबांनी पणजोबांनी वाचायच्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला कशासाठी आहेत असा तुमच्या मनामध्ये संभ्रम पडतो। पण विद्यार्थी मित्रांनो, या संत साहित्याची आजच्याच काळाला खरं तर गरज आहे। कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला संत साहित्य थोडं तरी स्थैर्य देतं, विचाराला आचाराची बैठक मिळवून देतं। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वयाच्या आसपास असतानाच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती वयाच्या 60 नंतर वाचण्यासाठी का? आणि महत्वाचं म्हणजे आताच्या सो कॉल्ड मॉडर्न एज मध्ये तुम्ही विद्यार्थी जे काही शिकताय त्याला जे स्थैर्य तुम्हाला मिळत नाहीये, तुम्हाला अत्यंत जीवनामध्ये अत्यंत अस्वस्थतेला सामोरं जावं लागतंय, अशा परिस्थितीमध्ये सगळे लोक मेडिटेशनच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करतात। परंतु ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला कुंडलिनी योग जो आहे हे तर खरं मेडिटेशन आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणखी दूर कशाला जा, आज पर्यावरणाच्या नावाने आपण सर्वत्र गहजब करत असतो। पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, झाडे लावा, झाडे वाचवा, परंतु संत तुकारामांनी त्यावेळी सांगितलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी। पहा केवढी मोठी दूरदृष्टी या संतांमध्ये होती। आता मला सांगा की संत साहित्याचा अभ्यास आपण केला पाहिजे की नाही? संत साहित्याची खरं तर याच काळाला गरज आहे आणि म्हणून आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात या संत साहित्याने करणार आहोत। पतित पावन नाम ऐकुनी संत नामदेव यांची ही अभंगवाणी आहे। या अभंगवाणीमध्ये जे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हणणारे संत नामदेव, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नवेसी म्हणून जातो माघारा असं म्हणण्याची अधिकारवाणी देखील ठेवतात। त्याच विठ्ठलाला ते अधिकारवाणीने असं बोलतात, म्हणजेच त्यांचा हा परमेश्वराविषयी असणारा जिव्हाळा आहे तो आपल्याला यामध्ये दिसून येतो। पार्था जयाचा ठाई संत ज्ञानेश्वर, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला जो उपदेश आहे या उपदेशाचा विस्तार सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून संत ज्ञानेश्वर यांनी केला आहे। त्यानंतर असा कसा देवाचा देव संत एकनाथ, याच्यामध्ये संत एकनाथ यांनी जोगिडीचं रूप कल्पून श्रीकृष्णाच्या बालक्रीडांचं वर्णन केलं। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संतांचा हा जो वेगळा भाव आहे, स्त्री सुलभ भाव किंवा स्त्री दाक्षिण्य आपल्याला याच्यातून दिसून येतं। संत एकनाथांनी असं केलंय असं नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी देखील श्रीकृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या गोपींचं मनोगत व्यक्त केलंय। घनु वाचे खुणखुणा, वारा वाहे ऋणसुणा, भवतार गुहा कान्हा वेगी भेट भाऊ। त्याचप्रमाणे कावळ्याला शकून संतांना पाहून त्याला सोन्याने मडविण्याचं आश्वासन दिलंय। पहिलं तो गे काऊ पोगत आहे, शगुन गे माये सांगत आहे, उडवड रे काऊ तुझे सोन्याने मडीन पाहू। विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारचा स्त्री सुलभ भाव आपल्याला या संतांच्या अभंगवाण्यांमधून विरहिण्यांमधून दिसून येतो. पुढचा अभंग आहे तो जोडोनिया धन संत तुकाराम. माणूस पण अभंग ठेवणारा संत असा ज्यांचा उल्लेख केला जातोय असे संत तुकाराम. संसारी माणसाने संसारात राहून कशा प्रकारचं आचार धर्म पाळावा हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. त्यानंतर गिरीचे मस्तकी गंगा संत रामदास. ही कविता संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले, त्यांनी दासबोध लिहिला, सर्वसामान्य माणसांना त्यांनी उपदेश केला. याच्यातून सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये शिवाजी महाराजांना राज्य व्यवस्थेचे धडे दिले. परंतु त्यांची ही जी कविता आहे गिरीचे मस्तकी गंगा ही अत्यंत वेगळ्या धाटणीची कविता आहे. म्हणून त्याकडे पाहणं, वेगळ्या दृष्टीने पाहणं फार महत्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण संत काव्याचा विचार केला. आता आपण पंत काव्याकडे वळूया. पंत काव्य म्हणजे पंडिती काव्य आणि त्याच्यामध्ये आख्यान काव्याला विशेष महत्व आहे. मराठी साहित्याच्या जडणघडणीच्या काळामध्ये आख्यान काव्याचं अत्यंत फार मोठं योगदान आहे. नळराजा आणि हंस रघुनाथ पंडित यांचे हे आख्यान काव्य आहे. दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यामध्ये नळराजा आणि हंस यांच्यामध्ये घडणारा जो प्रसंग आहे हा प्रसंग याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कला असे मानवासी भूषण. माणसामध्ये कोणती ना कोणती तरी कला असावी, कलेने माणसाचे जीवन समृद्ध होते असे संत तुकडोजी महाराज यांनी सांगितले. आणि जर कला नसेल तर माणसाचं जीवन कसं नीरस असतं हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आपण नवकवितेचा विचार करणार आहोत. यामध्ये जालियनवाला बाग कवी कुसुमाग्रजांची कविता. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा एक विदीर्ण अंगावर काटे उभे करणारा असा जो प्रसंग घडलेला होता, या प्रसंगाबद्दल या कवितेमध्ये कवी कुसुमाग्रजांनी तीव्र खंत आणि विषण्णता व्यक्त केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कवितेकडे दुसऱ्या उद्देशाने पाहायचं तर या कवितेमध्ये येशू ख्रिस्ताचा उल्लेख केलेला आहे. तर येशू ख्रिस्ताचं तत्वज्ञान काय होतं हे सांगितलेलं आहे. आपण आधी म्हटल्याप्रमाणे संत साहित्याचा किंवा संत विचारांचा आपल्या या थोरा मोठ्यांवरती कसा प्रभाव पडलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे संत साहित्य किती महत्वाचं आहे याची देखील आपल्याला प्रचिती येते. यानंतर कवी विंदा कर्दीकर यांची खेता ही कविता. निसर्गाकडून आपण ज्या काही गोष्टी घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण जी घ्यायची आहे ते म्हणजे निर्मळ असं दान देण्याची वृत्ती. हे निर्मळ दान म्हणजे काय आहे तर निर्मळ मनाने दिलेलं दान आणि दान देताना आपण काही देतोय अशी आपल्याला जरा देखील जाणीव होता कामा नये. असा हा दातृत्व गुण आपण निसर्गाकडून घ्यायचा आहे हे कवी विंदा कर्दीकर सांगतात. त्यानंतर कोरड्या शेतीची कवी ना. धो. महानोर यांची कविता. या कवितेमध्ये शेतकऱ्याचं दुःख व्यक्त केलेलं आहे. परंतु हा शेतकरी आपलं दुःख विसरून या दुःखातून देखील कल्पकतेने कसा मार्ग काढतो आणि तो परमेश्वराच्या चरणी कसा जातो हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, कवी ना. धो. महानोर हे निसर्ग कवी तर आहेतच, परंतु ते एक उत्तम दर्जाचे असे शेतकरी आहेत. संपूर्ण शेती हाच त्यांचा व्यवसाय आणि याच्यातूनच त्यांच्या कविता देखील घडल्या. विद्यार्थी मित्रांनो, ते शेतीमध्ये जसे प्रयोगशील आहेत तसे काव्य रचनांमध्ये देखील प्रयोगशील आहेत. या निसर्ग कविता ते लिहितात, परंतु निसर्ग कविता लिहिता लिहिता राजसा जवळी जरा बसा
जीवहा पिसा तुम्हा विन बाई, ही लावणी देखील ते लिहितात. म्हणून जसे शेतीमध्ये विविध प्रयोग केले तसे त्यांनी काव्यामध्ये देखील विविध प्रयोग केले हे आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण वळणार आहोत ते सामाजिक जाणीवेच्या कवितांकडे. याच्यामध्ये आई पहिली लढाई आपलीच, कवी वाहरू सोनावणे यांना आपण आदिवासी कवी असं देखील म्हणू शकतो, कारण या कवींनी आदिवासी लोकांचं दुःख कमी करण्यासाठी नागर संस्कृती विरुद्ध लढा दिलेला आहे. आणि हा लढा देताना त्यांची होणारी घुसमट जी आहे ही आपल्याला या कवितेतून स्पष्ट होताना दिसते. यानंतर कवी लोकनाथ यशवंत यांची पलायन ही कविता. या कवींना आपण विद्रोही कवी किंवा दलित कवी असेही म्हणू शकतो. यांनी माणसाने आत्मकेंद्रित वृत्ती सोडून दुसऱ्याच्या दुःखामध्ये समन्वय साधला पाहिजे, ही वृत्ती माणसामध्ये आली पाहिजे असा उपदेश या कवितेतून केला आहे. त्यानंतर कवी अजीम नवाज राही यांची पळसट मोहल्ल्याची ही कविता. याच्यामध्ये मोहल्ल्यामध्ये होणाऱ्या धक्कादायक घटना. कवी अजीम नवाज राही म्हणजे नवजाणीवांचे कवी आणि म्हणून त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही दुःख समाज व्यवस्थेला काही लोकांना भोगावं लागतंय ते याच्यातून व्यक्त केलेलं आहे. आणि यानंतर आर्जव संजीवनी बोकील यांची. संजीवनी बोकील या स्त्रियांच्या वेदना अत्यंत संवेदनशीलपणे मांडणाऱ्या कवयित्री. आणि या कवितेमध्ये शिकण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या मुलीचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आतापर्यंत आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ आणि पद्यपाठ यांची चर्चा केली. आता तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्याला 8 गुण असतात त्या स्थूल वाचनाची चर्चा करणार आहोत. स्थूल वाचनावर स्थूल वाचनासाठी आपल्याला 4 प्रकारच्या कथा घेतलेल्या आहेत आणि या 4 कथांमध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अशा विविध कथांचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला कथेचा इतिहास दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली जी कथा आहे कुसुमावती देशपांडे यांची सवंगडी. ही कथा तसं पाहायला गेलं तर नवकथा पूर्व काळातली कथा आहे, परंतु या कथेमध्ये नवकथेचे पडसाद उमटलेले आहेत. आणि अशी ही कथा अत्यंत आपल्या हृदयाला भावणारी अशी आहे. त्यानंतर पुढचा विचार करणार आहोत तो ग्रामीण कथांचा. आपल्या कथांमध्ये ग्रामीण कथेला मराठी वाङ्मयामध्ये फार मोठं स्थान आहे. व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेली शाळा ही कथा, तर व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांनी प्रभावित झालेले रा. रं. बोराडे यांची रुसवा ही कथा. या कथा आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. त्यानंतरच्या पुढच्या कथेकडे आपण वळणार आहोत. ती कथा आहे भूक. अत्यंत हृदयद्रावक असं कथानक आहे आणि बाबूराव बागुल यांनी त्या कथेमध्ये दलितांचं दुःख व्यक्त केलेलं आहे. ही दलित कथा या संदर्भामध्ये होती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवकथा, पूर्वकाळातील कथा, नवकथांमधील ग्रामीण कथा आणि दलित कथा यांचा अभ्यास करायचा आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका असते आणि या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायला तुम्ही निश्चितच सुरुवात कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद.